निर्गमनची पुस्तक याचे 35वं अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 35 वचन लिहून आहे. या अध्यायामध्ये समोरचे 3 वचन विश्रांती दिवसाविषयी लिहून आहे. 4 वचनपासून ते 19 वचनपर्यंत देवाचे निवासस्थानाचे मंडपाचे लागणारे प्रत्येक वस्तूच्या विषयीमध्ये याच्यामध्ये वर्णन आहे. आणि विवेक असलेले हृदय आणि त्याच्याविषयी जे आवश्यक आहे सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगण्यामध्ये आले आहे. 20 वचनपासून ते 29 वचनपर्यंत मोशेनं आज्ञा दिलेली प्रत्येक वस्तूला इस्रायली लोक आणले. आणि याच्यानंतर 33 वचनपासून तर 35 वचनपर्यंत बसलेल आणि अहिलियाब या लोकांच्या द्वारा कसे कार्य केले पाहिजे याचं वर्णन याच्यामध्ये आपल्याला मिळतो. मोशेनं इस्रायल लोकांची सकाळी मंडळी जमवून त्यास म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वरानं आज्ञा केली आहे त्या 6 दिवस काम करावे, पण 7व्या दिवस तुम्हाला पवित्र दिवस, परमेश्वर प्रीत्यर्थ परमविश्रामाचा दिवस शबत होय. त्या दिवशी जो कोणी काम करील त्यास जीव मारावे. शबत दिवशी तुम्ही आपल्या घरी विश्रांती पेटू नये. मोशे इस्रायली लोकांमधून सगळ्या मंडळीला एका जोडं जमवले. ज्या लोकांमध्ये नायकपणाचे गुण असतो, समाजामध्ये लोकांना जमवणं म्हणजे हे फार मोठे प्रश्न आहे. समाजाला एकत्र करणं आणि समाजाला दिशा दाखवणं हे नायकपणाचे फार मोठे कार्य आहे. देवानं मोशेला निवडलं आणि मोशेनं लोकांना एकत्र केलं. परमेश्वर आणि लोकांच्या मधामध्ये प्रवक्तासारखे मोठे कार्य मोशे करून राहिले. देवाकडून संदेश त्याला मिळाले आणि तेच संदेश तो लोकांना देऊन राहिले. आणि हेच त्या लोकाला मोठे परिवर्तनचे चिन्ह आहे. आणि त्याच्या अगोदर तो देवाकडून संदेशला मिळवले आणि ते लोकांना सांगून राहिला तो. कारण याच्या अगोदर विश्रांती दिवसाचा पालन इस्रायली लोक नाही केले. यासाठी देवानं मोशेला संदेश दिले, सांगितले. आणि हे संदेश इस्रायली लोकांना द्यायचे होते, कारण इस्रायली लोक देवाच्या द्वारा निवडलेली प्रजा आहे. देवाच्या द्वारा सुटका मिळालेले लोक आणि देवासाठी इथं लोक सर्व एकत्रित होऊन राहिले. यासाठी देवासमोर विश्रांती दिवसाचं पालन करणं देवाच्या लोकांना अवश्य आहे. यासाठी देवानं सर्वाले एकत्र केले. कारण मनुष्याला विश्रांतीची गरज आहे. आणि या विश्रांती दिवसाचे पालन कसे करायला पाहिजे होते? पवित्र आणि शुद्ध होऊन. आणि या विश्रांतीच्या दिवशी कोणतेच काम नाही केले पाहिजे आणि त्याच्यामध्ये अन्न पण बनवणे नाही आहे.
इथे विस्त नाही लावायचे याचा अर्थ असे का त्या दिवशी चूल नाही पेटवायचे. आणि याच गोष्टी त्या लोकांना विशेष करतो आणि 24 ताससाठी ते लोक प्रभूसाठी अलग होतो आणि प्रभू सोबत असतो. आणि हा दिवस प्रभूसोबत काढण्यासाठी देवानं त्या लोकांना वेगळे केले. विश्रांती दिवसाचं पालन करण्याच्या द्वारा त्या लोकांची प्रोडक्टिव्हिटी वाढतो आणि त्या लोकांचे पोटेन्शियल जे आहे सुरक्षित करण्यात येतो. आणि निरंतर काम केले तर मनुष्य थकून जातो. यासाठी तो विश्रांती केलं तर त्याचे मन आणि त्याचे ध्येय रिन्यू होऊन जातो, तरोताजा होऊन जातो. मनुष्याला फलवंत होण्यासाठी आणि प्रोडक्टिव्हिटी होण्यासाठी त्याला विश्रांती फार आवश्यक आहे. यासाठी देवानं त्या लोकांना विश्रांतीचे दिवस दिले आहे. कारण हा दिवस ते लोक परमेश्वरासोबत घालतो आणि प्रत्येक आठवड्यामध्ये देवासोबत एक दिवस व्यक्त करणं फार महत्त्वाचे आहे. एका वर्षामध्ये 52 दिवस ते लोक देवासोबत घालतो. यासाठी परमेश्वर देव त्या लोकांना आपल्यासोबत वेळ घालण्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटीसाठी यासाठी देवानं त्या लोकांना विश्रांतीचे दिवस दिले आहे. आणि या दिवसाला पवित्र आहे असं देवानं म्हटले. आता आपण 4थ्या वचनपासून बघू. मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीस म्हणाला, परमेश्वरानं आज्ञा दिली ती ही. मजेन इथं अगोदरच देवानं मोशेला आज्ञा दिली आहे. ही भूतकाळ आहे. तुम्ही आपल्याकडचे अर्पण परमेश्वर प्रीत्यर्थ आणावे. तुम्ही आपल्याकडचे अर्पण परमेश्वर प्रीत्यर्थ आणावे. विश्वासी लोकांना केलेले समर्पण देवासाठी असले पाहिजेत. परमेश्वरनं तुम्हाला दिलेले भागेमध्ये एका भागाला तुम्ही वेगळे करा. कारण एक विशेष प्रकारच्या उद्देशासाठी देव हे अर्पण आणावे असे सांगून राहिले. आणि तुझ्याकडं जे काय आहे त्याच्यामधून, त्या भागामधून काही भाग वेगळे करून हे देवाचे आहे म्हणून तू हे घोषणा केली पाहिजेत. असे करण्याच्या द्वारा तुझ्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद येतील. ज्याची मनापासून इच्छा असेल त्यांना परमेश्वरासाठी अर्पण आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल म्हणजे हा व्यक्ती कोण आहे ज्याची मनापासून इच्छा आहे? म्हणजे ज्या व्यक्तीला देण्याविषयी प्रेरणा होतो त्या व्यक्तीपासून मी ग्रहण करते असं देव म्हणत आहे. देवाचे निवासस्थानाचे मंडप बनवत असताना देव त्या लोकांमध्ये, त्याच्यामध्ये लोकाला भाग बनवत आहे. देवाच्या कामामध्ये लोक भाग घेत असताना त्या लोकांना देव
बोलावून त्याची इच्छानं अर्पण घेत आहे. यावेळी तुम्ही लोक वचन ऐकताना तुम्ही आपले अर्पण देवाला समर्पित करून राहिले का? परमेश्वरापाशी तुमच्यासाठी योजना आहे आणि तो परमेश्वर तुमच्या मध्ये वास करून राहिले. कारण देवापाशी तुमच्यासाठी योजना आहे. यासाठी तुम्ही देवाला द्यासाठी अर्पणला तयार केले पाहिजेत. अर्पण तुझ्या आणि देवाच्या मधामध्ये एक चांगले वातावरणले निर्माण करतो आणि तुझ्या आणि देवाच्या मधामध्ये चांगले असतो. यासाठी अर्पण देण्यासाठी प्रेरणा घेणारा व्यक्ती, मनापासून इच्छा उत्पन्न होणारा व्यक्ती, एक हर्षण देणारा व्यक्ती, देण्यासाठी समर्पित व्यक्ती, देण्यासाठी आनंदित व्यक्ती या गोष्टीविषयी समर्पित झाले पाहिजेत. सोने, रुपे, पितळ, निळ्या, जांभळ्या वा किरमिज रंगाचे सूत वा तलम सण्याचे कपडे, बकऱ्यांचे केस, मेंढ्याचे लाल रंग, दिलेले कातडी, तासाची कातडी, बांबडीचे लाकडू, दिव्याचे तेल, अभिषेकाचे तेलासाठी आणि सुगंध धूपासाठी, मसाले, एफोद वा उरफाट वा यात खच्चण्यासाठी गोमे, दामणी आणि इतर रत्ने आणावी. इथं 15 प्रकारचे वस्तूविषयी लिहून आहे. आणि जे काही त्या लोकांपाशी आहे ज्याच्यामधूनच देव या लोकांना मागून राहिले. जे काय त्या लोकांपाशी अगोदरपासूनच आहे त्याच्यामधूनच देव त्या लोकांना मागून राहिले. बघा, देण्यासाठी मन पाहिजे, हर्षाचा हृदय पाहिजे, कारण द्यासाठी अगोदरपासूनच तुझ्याकडं आहे. तुझ्याकडं जे काय आहे त्याच्यामधूनच तू देवाला द्यायचे शिकले पाहिजेत. लूक शुभवर्तमानमध्ये येशू ख्रिस्तानं या पुस्तकामधून चांगले उदाहरण दिले आहे. सर्व लोक आपल्या अर्पित करत असताना एका विधवानं आपले 2 दंबढ्या दिले आणि येशू ख्रिस्तानं या विधवाविषयी इथं बोलले का या विधवानं आपले सर्वच काही दिले. बघा, आपण किती अमाऊंट देत आहे हे मुद्दा नाही, पण आपला हृदय मुद्दा आहे, आपला ॲटिट्यूड आपला मुद्दा आहे. आणि या विधवानं पूर्ण आपली जीविका दिली. आपण किती दिले आहे हे देव नाही बघत, पण देत असताना तुझे हृदय कसे आहे हे बघतो. यासाठी इस्रायली लोक देत असताना देव एक आज्ञा देऊन त्या लोकांना म्हणत आहे का या 15 प्रकारची वस्तू ते लोक देत असताना मनापूर्वक आणि हर्षेनं दिले पाहिजेत. बघा, हे आज्ञा आहे आणि देवानं येतं पक्क ह्या लोकांना हेच केले पाहिजे अशी आज्ञा केली आहे. असं नाही का करत असेल तर तुम्ही करा, नाही तर नाही करा, असे नाही. प्रत्येक विश्वासीनं आपले जीवनाचे भाग देवाच्या राज्याच्या कार्यासाठी दिले पाहिजेत. त्या काळामध्ये देवानं देवाचे निवासस्थानाचे मंडपासाठी मागितले, पण आज आपल्या काळामध्ये मंडळी आणि देवाचे राज्याची स्थापना करण्यासाठी आज मंडळी परमेश्वराचे मंदिर आहे आणि मंदिर येशू ख्रिस्ताचे आहे आणि हीच मंडळी देवाची आहे आणि हेच देहाच्या द्वारा त्याचे शुभवर्तमान गाजवले पाहिजे. यासाठी प्रत्येक विश्वासीनं आपले भाग दिले पाहिजेत. तुमचे अर्पण देवाच्या कार्याला वेगळे करतो आणि देवाच्या कार्यासाठी कामी येतो.
देवासाठी तुम्ही समर्पित असेल तर तुम्ही देवासाठी तुमचे पात्र चांगले असतील आणि फार मोठे असतील. आणि तो देवाचे देव आहे आणि सर्व काय त्याचं असताना मग तो तुझ्याकडून काऊन मागून राहिले? तुला आशीर्वाद देण्यासाठी. आणि जे कोणी रिस्पॉन्ड करतो खच्चित रीतीनं तो आशीर्वादित होतो. आणि तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील त्या सर्वांना येऊन ज्या ज्या वस्तू करण्याची आज्ञा परमेश्वर दिली आहे त्या सर्व तयार करावे. त्या बघा इथे कोण कार्य केले पाहिजे? जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील, म्हणजे काही लोक असे व्यक्ती लोक कार्य केले पाहिजे आणि काही लोक वस्तू आणले पाहिजेत. निवास मंडप, त्याचे तंबू व त्यावरील अच्छदान, त्याचे आकडे, फाळ्या, अडसर, खंबा व खुराचे, कोश व त्याचे दांडे, दया आसन व अंतरपाठ, मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्वे पात्रे व समर्पित केलेले भाकर. 14 वचन. प्रकाशासाठी दीपवृक्ष व त्याचे उपकरणे, दिवे आणि दिव्याचे तेल, धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप, निवास मंडपाचे द्वारासाठी द्वारपट, होमवेदी व तिचे पितळाचे जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याचे बैठक, अंगणाचे पडदे, त्याचे खांब व खुराचे व अंगणाचे प्रवेशद्वारासाठी पडदे, निवास मंडप व अंगण यासाठी मेख व तणावे, पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी उत्तम विणलेली वस्त्र व याजकाचे काम करण्यासाठी आहारोन याजकाचे पवित्र वस्त्र आणि त्याचे पुत्राचे पवित्र वस्तू. आपण 4 वचनपासून तर 19 वचनपर्यंत वाचले ना. याच्यामध्ये आपल्याला वस्तू काय पाहिजे ते तर सांगण्यामध्ये आले आहे आणि त्या कार्यासाठी लोक कसे काम केले पाहिजे ते सांगण्यामध्ये आले आहे. आणि काय बनवले पाहिजे त्याचे पण वर्णन याच्यामध्ये दिले आहे. आणि प्रत्येक वस्तू त्या लोकाला दिले आहे आणि त्याला बनवताना त्याचे माप मोशे त्या लोकांना देतील. मोशे इथं परमेश्वराची योजनाला पूर्ण करत आहे. आणि कोणती योजना मोशेची? देवाची योजना मोशे पूर्ण करत आहे. देवानं दिलेली योजना. तू तुझ्या कामामध्ये आणि तुझ्या योजनामध्ये देवाची योजनाला तू पूर्ण केले पाहिजेत. 20 वचनपासून तर 29 वचनपर्यंत आपण बघत असताना हे सर्व वस्तू इस्रायली लोकांना आपल्या हृदयपूर्वक घेऊन आले. मग इस्रायली लोकांची सर्व मंडळी मोशे समोरून निघून गेली. बघा, मोशेनं सर्व मंडळीला एकत्र केले होते ना. आणि मोशेचे ऐकल्यानंतर आता सर्व मंडळी मोशापासून निघून गेली. ज्याच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व जे कोणाचे मनपूर्वक इच्छा झाली त्यानं दर्शन मंडपाचे काम, त्यातील सगळी सेवा आणि पवित्र वस्त्रे या प्रीत्यर्थ परमेश्वराला अर्पण आणले. ज्यांना ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्री पुरुष आले. त्यांनी नथ, कुंडले, मुद्रिका, कांकणे असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. परमेश्वराला सर्वपण करणारा प्रत्येक मनुष्य आला. बघा, मोशेपासून पुरुष लोक ऐकून आपल्या घरी जाऊन सांगितले आणि स्त्रिया पण फार आनंदित झाले देण्यासाठी.
आनंदानं द्यासाठी आणि प्रत्येक स्त्री पुरुषाला त्यांचे मनापासून इच्छा झाली आणि त्यांना प्रेरणा मिळाली द्यायसाठी देवानंच त्या लोकांना प्रेरणा दिली आणि आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद येण्यासाठी देवच आपल्याला प्रेरणा देतो. बघा, देवाच्या राज्यामध्ये तू देत असताना त्याचं फळ आपल्याला मिळतो. आपण देवाच्या राज्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे, त्याचा देव परत आपल्याला आशीर्वादित करतो आपल्या देण्यांच्या द्वारा. येशू ख्रिस्तानं सांगितलं ना की माझ्या नावानं तुम्हाला पाणी देणारा व्यक्ती पण त्याला त्याचे फळ मिळतो. बघा, इथे देव इथं का बघून राहिले? देव त्या लोकांचे हृदय बघून राहिले. आपण लहान मुलांना पुष्कळ सारे चॉकलेट घेऊन त्याला देतो आणि त्याच्यानंतर त्याला परत मागतो का एक चॉकलेट मला देणं, आणि तो आपल्याला एक चॉकलेट दिलं तर आपल्याला फार आनंद वाटतो. ते सर्व चॉकलेट तुझेच आहे, पण त्याच्यामधून एक चॉकलेट तो बाळ तुला दिले तर तुला फार आनंद होतो. परमेश्वरानं तसेच मिस्र देशांचे लोकांचे सारे धन इस्रायली लोकांच्या हातीमध्ये ठेवायला लावले. आता इथे ते लोक देवाला प्रेम करतो की मिस्र देशामधून मिळलेले धनला ते लोक प्रेम करतो? त्या लोकांसाठी इथं परीक्षा आहे. देव तुझ्याकडून अर्पण घेत आहे म्हणजे हे काहीच नाही, परंतु तुझी परीक्षा आहे, तुझा टेस्ट आहे. तो तुला बघून राहिले का तू काय करतो. तू धनाला प्रेम करून राहिले किंवा स्वतःला प्रेम करून राहिले, किंवा तू स्वतःला मोठं करून राहिले आणि तू स्वतःला लहान करून देवाला प्रेम करतो काय? तर बघा, त्या लोकांचे हृदय आनंदित झाले, हर्षानं भरले. त्या लोकांना द्यासाठी फार हर्ष झाले आणि सर्वच लोक देण्याविषयी फार आनंदित झाले. इथं स्त्री पण समोर आले द्यासाठी आणि इथं स्त्री आणि पुरुष दोघे पण देण्याविषयी समोर आले. ते लोक सर्व एकत्रित होऊन देऊन राहिले आणि ते लोक स्वतःहूनच स्वतः इथे देऊन राहिले. आणि ते लोक जे काय आपल्या मनामध्ये निर्णय घेतले त्याचे अनुसार देऊन राहिले आणि ते लोक जे काय देऊन राहिले त्याच्याद्वारा ते लोक आशीर्वादित होऊन राहिले. आणि जितकं तुम्ही देईन तितकं तुम्हाला मिळेन. जितकं तू अधिक देशील त्याच्यापेक्षा दुप्पट तुला देव देणार आणि तुला मिळणार. आणि विस्तारनं त्या लोकांना आशीर्वाद मिळण्यासाठी ते लोक इथं देऊन राहिले. निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाचे सूत व तलम, सणाचे कपडे, बकऱ्यांचे केस, तांबड रंग दिलेले, मेंढऱ्यांची कातडी व तासाची कातडी ज्या प्रत्येक पुरुषापाशी होती ती ते घेऊन आले. बघा, तुझ्याकडं का आहे? तुझ्याकडं वेळ आहे, तो वेळ तू देवाला दे. तुझ्याकडे गुण आहे, तो गुण तू देवाला दे. तुझ्याकडं वस्तू आहे, ते वस्तू तू देवाला दे. तुझ्याकडं पैसा आहे, तू ते पैसा देवाला दे. तुझ्याकडं मुलं आहे, तू आपल्या मुलांना देवाच्या सेवासाठी दे. आणि जे काही तुझ्याकडं आहे तू ते सर्व देवाला दे. देवानं पुष्कळ तुला दिले आहे आणि देव तुला परत मागत असताना तू देवाला काय देतो?
तू स्वतःला एक वेळा तू स्वतःसोबत प्रश्न कर. हे माझी तुमच्यासोबत विनंती आहे. ज्या स्त्रिया सुबुद्ध हृदयाचे होते, चांदी व पितळ याचे अर्पण करण्याने प्रत्येकानं परमेश्वर प्रित्यर्थ अर्पण आणले आणि सेवाचे कामासाठी उपयोगी पाडवा याजोगे बांबड्याचे लाकूड ज्या प्रत्येक पुरुषापाशी होते ते घेऊन आला. ज्या स्त्रिया सुबुद्ध हृदयाची होते त्या सर्व निळ्या जांभळ्याचे व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड आपल्या हातानं विणलेले होते ते आणले. आणि ज्या स्त्रियांचे हृदयाला स्फूर्ती होऊन त्या बुद्धी झाली त्या सर्वांना बकऱ्याचे केस विणले. श्रद्धा मंडळीनं एफोद व उरपाट यात खाचण्यासाठी गोमदामणी व इतर रत्ने. हे लोक देवाच्या कार्यासाठी तयार होऊन राहिले आणि देवाचे कार्यासाठी तयार केले. त्या स्त्रीनं विणले म्हणजे त्या स्त्रीनं देवासाठी कार्य केले. त्या स्त्रियानं काम केले आणि फार चांगले बनवले आणि फार जे चांगले होते ते घेऊन ते लोक आले. सरदार मंडळीनं एफोद व उरपाट यंत्र खाचण्यासाठी गोमदेमानी व इतर रत्ने. बघा, सरदार म्हणजे लोकांमध्ये अति विशेष लोक आणि या लोकांना पण आणले आहे. बघा, समाजामधून सरदार लोकांसाठी उदाहरण असतो आणि या लोकांना फार मूल्यवान वस्तूला आणले आणि दिव्यासाठी, अभिषेकासाठी व सुगंधी धूपासाठी मसाला व तेल आणले. जे करण्याविषयी परमेश्वरांना मोशेद्वारा आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्रायल लोकांना स्वसंतोषानं परमेश्वर प्रित्यर्थ अर्पण आणले. आणि ज्या ज्या स्त्री पुरुषाच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली त्यांना ही अर्पण आणले. बघा, या गोष्टीला तुम्ही इथं अंडरलाईन करा का परमेश्वराने मोशेद्वारा आज्ञा दिली होती. देवाचे निवासस्थानाचे मंडप बनवण्यासाठी समाजामधून लोक स्वतःच प्रेरणा मिळवून या कार्यासाठी इकट्ठा झाले. आणि आता हेच उपदेशला आपल्या भारत देशाचे प्रधान 25 भाषेमध्ये हेच उपदेश आणायचे मी प्रयत्न करून राहिलो. आणि हेच देवानं दिलेले माले मिशन आहे आणि विजन आहे. आणि संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये या 25 भाषेमध्ये संपूर्ण पवित्र शास्त्राचे वेगळे वेगळे भाषेमध्ये त्याचे अनुवाद ऑडिओमध्ये आले पाहिजेत आणि व्हिडिओमध्ये आले पाहिजेत. आणि 21व्या शताब्दीमध्ये देव हे मोठे कार्य माझेद्वारा करून राहिले आणि तुम्ही पण याचेमध्ये भागी झाले पाहिजेत. देवासाठी तुम्ही पण आपले कंट्रीब्युशन दिले पाहिजेत. 30 वचनपासून तर आपण 35 वचनपर्यंत बघू. मग मोशे इस्रायल लोकास म्हणाला, पहा, यहुदा वंशातील उरीचा पुत्र व हूरचा नातू बसलेल, यास परमेश्वराने नाव घेऊन बोलवले आहे आणि त्यांना त्यास देवाचे आत्मेनं परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान व सर्व तहाचे कसब ही दिली आहेत. तो कलह कुसराचे कामे करील, सोने रुपे व पितळा याचे कामे करील, जडवासाठी रत्न पैलू पडील आणि लाकडाचे नकाशी कामं करील आणि अशा सर्व प्रकारचे कारागिरी कामे करील.
बघा इथे तो देवाच्या आत्मेनं परिपूर्ण आहे, सर्व लोकांना कळेल. आणि इथं लोकाला काही समजले पाहिजे, परमेश्वरानं बसलेल आणि अहिलियाब या लोकांना विशेष आत्मेनं परिपूर्ण केले. आणि का आहे ते ज्ञान, का आहे ते बुद्धी आणि का आहे ते अकल, हे सर्व काही पवित्र आत्म्याच्या द्वारा देण्यात आले. देवाचे वचन सांगतो का आपल्यामध्ये असलेले सामर्थ्य देवाचे आहे आणि देवाचे द्वाराच आपल्याला सामर्थ्य मिळतो. आपल्याला मिळलेले सामर्थ्य, गुण आणि जे काय आपल्या आतमध्ये आहे ते सर्व देवाच्या आत्मेच्या द्वारा आपल्याला मिळले. देव आपल्याला जे काही देतो त्याला आपण बिल्डअप केले पाहिजे, वाढवले पाहिजेत. यासाठी देव इथं अहिलियाब आणि बसलेला पवित्र आत्मेनं भरले आहे. परमेश्वरानं त्याचे ठाई आणि दानवंशातील अहिसमाकाचा पुत्र अहिलियाब याच्या ठाई शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. बघा इथं शिक्षण देण्याचे सामर्थ्य अहिलियाबमध्ये देवानं ठेवले आहे. बघा हे गोष्टी आता ख्रिस्ती लोकांमध्ये दिसत नाही. शिकणारा, शिक्षण घेणारा व्यक्ती इतर लोकांना तेच शिक्षा दिली पाहिजेत. टीमला ट्रेन केले पाहिजे, त्यांना स्किल्स न भरले पाहिजे, त्यांना चांगली शिक्षण टीमला आपण दिले पाहिजेत. देवाचे वचन चांगले शिकवणारे लोक त्याच्यानंतर येणारे पिढीला तो चांगले ट्रेन केले पाहिजेत. कोरीव काम करणारे चतुर कारागीर निळ्या जांभळ्या वा किरमिजी रंगाचे वा तलम सन्याचे कपडावर कशिद काढणारे, विणाकाम करणारे सर्व, तसेच कसाबी काम करणारे वा चातुर्य कामाची योजना करणारे अशाचे सर्व कारागिरींचे कामं करण्यासाठी हा दोघांचे हृदय अकलेनं परिपूर्ण केले आहे. विविध काम करणाऱ्या लोकांना देव त्या लोकांना ज्ञान भरून त्या लोकांना देवानं बसलेल आणि अहिलियाब या दोघांना ज्ञान न भरले, बुद्धी न भरले आणि इतर लोकांना शिक्षण देण्यासाठी त्या लोकांना देवानं आत्मेनं परिपूर्ण केले. बंधूंनो आणि भगिनींनो, देवानं लोकांपासून वस्तू घेतली आणि त्या वस्तूचा तो निर्माण करून राहिले. देव आपल्या लोकांना ज्ञान देतो, बुद्धी देतो आणि त्या लोकांना ट्रेन करतो. देवाचे सेवामध्ये ट्रेनिंग फार महत्त्वाचे आहे. शिक्षण फार महत्त्वाचे आहे, ज्ञान फार महत्त्वाचे आहे, बुद्धी फार महत्त्वाचे आहे आणि समज फार महत्त्वाचे आहे. आणि हे तुझ्यामध्ये नसले तर तू देवाची सेवामध्ये येऊ शकत नाही आणि देवाची सेवा करू शकत नाही. मी माझ्या 30 वर्षाचा अनुभवना सांगत आहो. तुला चांगले शिक्षक पाहिजे, पवित्र आत्म्यानं परिपूर्ण असलेले शिक्षक पाहिजे देवाची सेवा करण्यासाठी. आणि देवाच्या आत्मेनं भरून असलेले शिक्षकाच्या द्वारा आपल्याला चांगले शिक्षण मिळतो असे शिक्षक आपल्या जीवनामध्ये पाहिजेत. आणि कोणी शिक्षण नाही घेतले तर तो काहीच नाही शिकू शकत. तू शिकले नाही तर काही करू शकत नाही आणि तुला काही माहीत नसेल तर तू त्याला करू शकत नाही. यासाठी देवाला असे लोकांची गरज आहे जे
ज्ञान परिपूर्ण आहे, जे बुद्धीनं परिपूर्ण आहे, जे लोक शिक्षण घेत आहे, ज्या लोकांपाशी चांगले अंडरस्टँडिंग आहे आणि जे लोक गुणेनं भरून आहे, देव अशा व्यक्तींचा उपयोग करतो. आणि तुझ्यामध्ये जे वरदान आहे त्या वरदानला तू अभिवृद्धी केले पाहिजे, ते वरदान तुझ्या जीवनामध्ये कार्य केले पाहिजेत. 35वा अध्याय इथं आपण संपवू.